पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यभरात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनाक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचाही आरोप। तर मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार असल्याची माहिती। घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन, राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। तर पुढील 5.5 वर्ष विरोधकांना मोर्चेच काढायचे आहेत। येत्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार, मंत्री प्रताप सरनाईकांकडून विश्वास व्यक्त। ईव्हीएम हॅक करून दाखवा, निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं। विरोधक फक्त आरोप करतात, मात्र आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत। राहुल गांधींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, पण भाजप उत्तर देत आहे। मग निवडणूक आयोग भाजपचा विभाग आहे असं आम्ही म्हणायचं का? रोहित पवारांचा पलटवार। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही, जिंकल्यावर आरोप का केले नाहीत? निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। मोर्चानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण। विधानसभेवेळी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर होती, शरद पवारांचा मोठा दावा। तर पवारांनी आधीच या संदर्भात तक्रार का दिली नाही? राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय, फडणवीसांची खोचक टीका। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंना सुद्धा काही लोक भेटले होते। ईव्हीएमच्या माध्यमातून 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं गेलं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा सुद्धा दावा। 13 तारखेला उपोषण सुरू करणार, धर्मासाठी वेळ पडल्यास शस्त्र उचलू, कोर्टाच्या आदेशाला सुद्धा जुमानणार नाहीत। दादरमधील कबूतरखाना बंदीवरून जैन मुनींचा इशारा। कल्याण आणि डोंबिवलीत 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप्स बंद ठेवण्याचे आदेश, नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचाही इशारा। 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटणाची ही पार्टी ठेवा, आम्ही चिकन मटण खायचं की नाही हे सांगणारे आयुक्त कोण? कल्याण डोंबिवली पालिकेच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंसह जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही रक्तदान। सांगलीतील हजारो पैलवान सुद्धा रक्तदान करणार। नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेला मोदींकडून हिरवा झेंडा, कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींची हजेरी। तर समृद्धी महामार्ग समांतर ट्रेन करण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। सासरच्या छळाला कंटाळून पुण्यामध्ये आणखी एका विवाहितेनं जीवन संपवलं। स्नेहा झेंडगे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा, सासू आणि सासऱ्यासह 7 जणांविरोधात गुन्हा। आंबेगाव बुद्रुक परिसरातली घटना। राज्यात विद्यार्थ्यांसह 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार, 1200 कोटींची तरतूद, 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार। संजय शिरसाट यांची घोषणा। इगतपुरीतील एका नामांकित रिसॉर्टवर सीबीआयची मोठी कारवाई, अवैध कॉल सेंटर रॅकेट उघडकीस, 5 आरोपी अटकेत, 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोनसह 1.5 कोटींची रोकडही जप्त। विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आता ब्लॅक बॉक्स लावण्याच्या निर्णयाला कोल्हापुरातनं पहिला विरोध। आमदार सतेज पाटील राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांसोबत विरोध करणार, देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला निर्णय बंधनकारक। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।